नमस्कार मित्रांनो, आम्ही शेगाव दर्शनासाठी निघालेलो आहोत. आता महालक्ष्मी मंदिरमध्ये आम्ही दर्शन घेणार आहोत. तर आम्ही पूर्ण परिवार महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. खास करून आज आमचा भाऊ, लाडका भाऊ अतुल यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही शेगावला दर्शन घ्यायला निघालो आहोत गजानन महाराजांचे. तर सर्वप्रथम आम्ही महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेणार आहे. तर आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. बघा किती छान आहे मंदिर. आमचं दर्शन घेणं चालू आहे. खूप छान मंदिर आहे. हे आमचे अतुल भाऊ, माझी भाऊसून. आता आम्ही लाईनीमध्ये लागलेलो दर्शन घ्यायला. ही जोडी आहे. हा जोडी करताना आम्ही इथं आलेलो आहोत. बघा आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. दर्शन झालं आमचं. आता आम्ही मागच्या बाजूनं जाऊन राहिलेलो आहे मंदिराच्या. इथं भगवान व्यंकट देवाची मूर्त आहे सभागृहामध्ये. बघा किती छान आहे. गोविंदा गोविंदा व्यंकटरमण गोविंदा. इथं बघा इतकं छान तुम्हाला बघायला मिळेल. बघा ज्योतिर्लिंग किती छान आहे. छोटे छोटे ज्योतिर्लिंग पूर्ण नागद्वार पासून तर 12 ज्योतिर्लिंग सगळे इथेच आहे. एकाच ठिकाणी दर्शन होणार आहे. खूप छान मंदिरामध्ये हे केले आहे. गणपती बाप्पाचं दर्शन झालं आमचं. आता गणपती बाप्पाचं दर्शन झालं. दत्तात्रेय, प्रभू दत्तात्रेय, साईबाबा, गोमाता. खूप छान आहे मंदिर, देवस्थान. तुम्ही परिवारासोबत या. हे कलाकारांनी बनवलेले आहे, बालकलाकार प्रत्येकानं. तर ते इथं दाखवण्यासाठी प्रदर्शनीमध्ये ठेवलेले आहे. बघा मित्रांनो, परिवारासोबत या तुम्ही. पहिले दर्शन इथंच होते शेगावला याच्या वेळे. हायवेलाच मंदिर आहे. खूप मनोरंजन होतात इथे. ह्या मंदिरामध्ये पण खूप मनोरंजन होतात. मुलांसाठी खेळणे आहे. बघा झुले आहे, घसरकुंडी आहे. बघा किती मस्त आहे. मागच्या बाजूने तर खूप छान आहे. इथं खूप पब्लिक येतात. लहान मुलांना इथं खेळण्यासाठी खूप आहे. मी पण लहान झालो. बघा घसरकुंडीमध्ये कसा झुलून राहिलो, घसरून राहिलो. बघा हा मुलगा आहे. ही मुलगी आहे. बघा मी पण त्यांच्यासारखा मुलगा बनून राहिलो, पण नाही बनलं मला लहानपणचं. आता बघा आम्ही फॅमिली झुला झुलून राहिलो. पण मला ह्या झुल्यामध्ये इतकी भीती वाटली, खूप भीती वाटली मित्रांनो. मी झुल्यात बसत नाही ना. आता बघा मला लई भीती वाटली होती. मला उतरवून दिलं. बघा लहान मुलांसाठी. आता आम्ही नवरा बायको झुलून राहिलो. जीवनाचे छोटे छोटे आनंद असे घ्यायचे मित्रांनो. आता माझा भाऊ आणि भाऊसून झुलून राहिले. आज भावाचा खास करून वाढदिवस आहे. जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अतुल सहपरिवार घोटकर परिवारकडून. मुलगा न मुलगी झुलून राहिली माझी. आता आम्ही आलो गजानन महाराज मंदिर शेगाव. आता आम्ही दर्शनासाठी जाऊन राहिलो. इतकं सुंदर वाटते, तुम्ही काय सांगू. खूप छान इथलं आहे. मला इतके देवस्थान केले, पण इथं सगळ्यात सुंदर छान
गजानन माऊलीचं दर्शन शेगाव खूप अतिशय सुंदर वाटलं मला. इथं कोणची फसवणूक नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित आहे, कोणा गोष्टीची लूट नाही. जय गजानन माऊली. इथं खूप छान आहे, व्यवस्था पण खूप छान आहे. बघा हा छोटासा मुलगा किती मस्त वाटायला. आमचं दर्शन झालं, आता आम्ही राऊंडला थोडंसं बसलेलं आहोत. मुलगा खूप छान आहे म्हणून छोटा त्याचा व्हिडिओ काढला. मुलगी पण किती मस्त हे करून राहिलेली आहे. आपल्याच धुंदीमध्ये आहे ती. वाटलं चला त्यांचा पण छोटासा व्हिडिओ काढा. मस्ती करतात मुलं इथं मस्त. इथं काय म्हणजे रोकटोक नाही. माऊली शांतता राखा, फक्त सेवादारी बोलतात, बाकी काही नाही. सगळ्यात सुंदर दर्शन शेगावचं. कोण्या गोष्टीची फसवणूक होणार नाही. तर कोणी म्हणणार ना हा रे इतक्याचा, हा खाऊ घ्या न प्रसाद घ्या न हे घ्या न ते घ्या. खूप छान शेगाव देवस्थान इतकं छान आहे, खूप छान. इतर देवस्थाना ठिकाणी गेलं तर तिथं लूटमार जास्त आहे, पण इथे बिलकुल लूटमार नाही, काही नाही. मग यायचं, लाईनीत लागायचं, मनानं आनंदात दर्शन घ्यायचं, भक्तिभावाने दर्शन घ्यायचं. आता आम्ही सायंकाळ झालेली आहे, थोडी रात्र होत आहे. आता आम्ही तिथून 7 किलोमीटर एक मंदिर आहे, संस्थान आहे, आम्ही तिथे दर्शनाला गेलो. तिथलं दर्शन करून निघालो. मंदिर बंद झाले होते, तरी आम्हाला थोडंसं दर्शन होण्याकरिता आम्हाला खुलून दिलं. आम्ही दर्शन करून निघालो लवकरच. तिथं फक्त मंदिरामधले सेवादारी होते, तरी पण आम्हाला दर्शन करू दिलं. 9 वाजता मंदिर बंद होत असते. आम्हाला थोडी उशीर झाला, आता आम्ही तिथून निघालो. आता आम्ही भावाचा वाढदिवस साजरा करासाठी हॉटेलला आलो. आता इथं जेवण करणार, वाढदिवस साजरा करणार, मग इथून निघून जाणार. तर काल हा आमचा दिवस असा गेला. भावाचा वाढदिवस, केक कापला, आनंदात वाढदिवस साजरा केला. आता जेवण करणार, आम्ही सेलिब्रेशन केलं. भावाला छोटीशी गिफ्ट सोन्याची अंगठी दिलेली आहे, बघा. आज खास आमचा भाऊचा दिवस. तर मग मिळून फॅमिलीसोबत आम्ही आता जेवण केलं. जेवण गप्पा आमच्या झाल्या व्यवस्थित. आनंद खूप